महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास कार्यक्रमांतर्गत राधानगरी धरणावर वक्रद्वारासहित सांडव्याचं बांधकाम करण्यासाठी भागधारक सल्लामसलत बैठक राधानगरी पंचायत समितीच्या शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झालेले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव आणि प्रकल्प समन्वयक विनय कुलकर्णी यांनी पूर नियंत्रण आणि राधानगरी धरणाच्या सुरक्षिततेसाठी नवीन वक्राकार दरवाजांना पर्याय नसल्याचं सांगितलं। अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून 3200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचं सांगत राधानगरी धरणावर 87 कोटी रुपये खर्चून रेडियल गेट बसवणं प्रस्तावित असून यातून धरणाला कोणताही धोका नसल्याचं सांगितलं। कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी स्वयंचलित दरवाजांना कोणत्याही प्रकारे धक्का न लावता वक्राकार दरवाजे बसवण्यात येणार असल्याचं सांगितलं। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी राधानगरी धरण हे सर्वसामान्य जनतेच्या हृदयात असणारं धरण आहे। या धरणाच्या जुन्या जलविद्युत केंद्राकडे सर्व्हिस गेटच्या मेंटेनन्सकडे जलसंपदा विभागाचं दुर्लक्ष झालं असल्याबाबत नाराजी व्यक्त केली। खासदार शाहू महाराज छत्रपतींनी पूर परिस्थितीला फक्त राधानगरी धरणच जबाबदार नाही तर इतर घटकही त्याला कारणीभूत आहेत। ज्या त्यावेळी दुरुस्त्या झाल्या असत्या तर असे प्रश्न उद्भवले नसते अशा शब्दात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं। राधानगरी डॅम आहे, हृदयात डॅम आहे आणि तिथलं कार्य जे काय आहे महत्त्वाचं आहे। तर निश्चितच काही गोष्टी ज्या आधी ते करायला पाहिजे होत्या, जसं ते पॉवर हाऊस जुनं पॉवर हाऊस चालू ठेवायला पाहिलं होतं किंवा ते सर्व्हिस गेट आधीपासूनच त्याच्यावर मेंटेनन्स दुरुस्त्या व्हायला पाहिलं होत्या, त्या होत नव्हत्या म्हणून हे प्रश्न निर्माण होत आहेत। वसुंधरा मित्र पर्यावरण अभ्यासक अनिल बडदारे यांनी पूरस्थितीला राधानगरी धरणच जबाबदार आहे असं चित्र रंगवत जलसंपदा विभाग धरणाच्या मूळ ढाच्याला बाधा पोहोचवण्याचं धोरण राबवत असल्याचा आरोप केला। बडदारे यांनी जलसंपदा विभागानं धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचाच मुद्दा घेण्याऐवजी धरणातील आणि नद्यांमधील गाळ काढण्याबाबत निर्णय घ्यावा असंही सांगितलं। हे म्हणते ठराविक मर्यादेपर्यंत आल्याशिवाय आम्हाला गाळ काढता येत नाही। गेल्या 50 वर्षात राधानगरी आणि परिसरातला वरच्या भागातला सगळा गाळ त्या धरणात आलेला आहे। धरण ज्यावेळी रिकामं झालं त्यावेळी ते बघायला मिळालेलं होतं, ज्यावेळी काम सुरू होतं मध्यंतरी त्यावेळी, परंतु हे त्याच्यावर काही विचार करायला तयार नाहीत। त्यामुळे धरण लवकर का भरतं तर धरण गाळानं पहिल्यांदा भरलेलं आहे, तो गाळ पण काढण्याचा कोणी विचार करीत नाही। धरणापासून ते कोल्हापूरपर्यंत संपूर्ण जी शेतीत झालेला जो बदल आहे त्याच्यामुळे पूर येतो त्याचाही याचा विचार करत नाही। ते सोडून नदी नाले ओहोळ हे सगळे गाळानं भरलेले आहेत, त्याचा टप्प्याटप्प्याने गाळा काढला पाहिजे त्याच्यावरही काही विचार करीत नाहीत। त्यामुळं हे सगळं काही विसर्ग व्यवस्था करत असताना पूर कशामुळे येतो आणि पर्यावरणाला काय धोका निर्माण झाला आहे याचा काहीच विचार होत नाही, निवळ पाणी सोडण्याचाच विचार होतो, म्हणून आम्ही अशा गोष्टीला विरोध केलेला आहे। सुहास निंबाळकर यांनी राधानगरी धरणावरील शासकीय वीजगृह सुरू ठेवलं तर हे धरण कोणत्याही प्रकारे महापुराला कारणीभूत ठरू शकणार नाही। त्यासाठी शासकीय वीजगृह पहिल्यांदा चालू करा। आमचा राधानगरी धरणावर रेडियल गेट बसवण्यास कोणत्याही परिस्थितीत विरोधच राहणार असल्याचं स्पष्ट केलं। जुन्या पॉवर हाऊसला 800 क्युसेसनं जर जूनला तुम्ही पाणी चालू केलं तर धरणात पाणी सुरुवातीलाच असतं 0.7 TMC, आता पाणी असतं तो विसर्ग बंद केल्यामुळं 2.2 TMC, म्हणजे साधारण 1.5 TMC पाणी अतिरिक्त असल्यामुळे धरण लवकर भरतं। जर जुन्या पॉवर हाऊसमार्गे पाणी काढलं तर 297च्या खाली 272 लेवलपर्यंत पाणी आपण धरण रिकामं करू शकतो आणि ते धरण रिकामं झालं तर पूर परिस्थिती भयानक होणार नाही। विसर्ग वेळेत आणि धरणाची पाणी पातळी योग्य राखली जाईल, पण ह्यातनं कुणाचं अर्थकारण साधलं जात नाही, जनतेचं हित साधलं जाईल। हे आता जे चाललं आहे, आज ह्या वर्षी मी बघितलं तर जुलैमध्ये पात्राच्या बाहेर पाणी असल्यामुळं जुलै अखेर नदीकाठच्या लोकांना भाताची लावण करता आली नाही, ह्याच्याशी कुणाचंही देणं गेलं नाही। नदीकाठाला गेलेले नाही, 2-2, 3-3 महिने नदीकाठ पाण्याखाली राहिला, जो पूर्वी फक्त 7 ते 8 दिवस राहायचा। रेडियल गेटला विरोधच राहणार 100% सगळ्या सभागृहाचा विरोध। रेडियल गेटच्या ठरावासाठी त्यांनी जी कार्यशाळा घेतली त्याला सगळ्या सभागृहानं विरोध केला एकमुखी, आणि ज्या उपाययोजना जनतेने सुचवल्या त्यापूर्वी कार्यान्वित करा आणि मग आम्ही तुम्हाला त्या गोष्टीबाबत विचार करू।
नंदकिशोर सूर्यवंशी यांनी जोपर्यंत धरणावरील शासकीय वीजगृह चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथं कोणतंही काम करू देणार नाही असं सांगत समन्वयक विनय कुलकर्णी यांनी राधानगरी धरणावर येऊन आमच्याशी चर्चा करावी अशी मागणी केली. गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, गोकुळचे संचालक आर के मोरे, रणधीर मोरे, माजी सरपंच दीपक शेट्टी, ऋतुबाबा इंगळे, महानिर्मितीचे अतिरिक्त अभियंता रवींद्र जाधव, कम्युनिकेशन कन्सल्टेशन स्पेशालिस्ट मेधा कश्यप, संदीप चौगले, सदाशिव शिंदे, शशिकांत बैलकर, महेश तिरवडे यांच्यासह राधानगरी धरणाच्या अभ्यासकांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी उपअभियंता प्रवीण पारकर, सेवानिवृत्त उपअभियंता बारदेसकर, शाखा अभियंता समीर निरुखे, वीरेंद्र मंडलिक, भालचंद्र कापसे यांच्यासह राधानगरी भोगावती खोऱ्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.